या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे युनिफॉर्म मोशन इज द मोशन in which a body covers equal distances in very small intervals of time. जर कोणतीही वस्तू छोट्या छोट्या टाइम इंटरवल इक्वल टाइम इंटरवलमध्ये एक समान जर गती प्राप्त करत असेल किंवा एक समान गतीत जर जात असेल तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे एक रेषीय गती. तर याचे एक्झाम्पल्स काय आहेत युनिफॉर्म मोशनचे? तर द रोटेशनल मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ अ फॅन ॲट कॉन्स्टंट स्पीड जर असेल तर गती युनिफॉर्म असणार आहे, म्हणजेच एक समान गतीत तो फिरत असणार आहे. इन द अब्सेन्स ऑफ एअर रेजिस्टन्स the acceleration of a falling body falling near the earth surface is almost uniform. आता absence of एअर रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात व्हॅक्यूम मध्ये जर एखादी वस्तू अर्थच्या सरफेसकडे येत असेल तर ती युनिफॉर्म मोशन मध्ये असते. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? Non-uniform motion is the motion in which a body covers unequal distance in equal intervals of time. थोडक्यात the motion of body falling under gravity in the presence of air resistance. The acceleration of body falling near Earth's surface is non-uniform. आता पाहू ॲक्सिलरेशन, ज्याला आपण त्वरण असेही म्हणतो. त्वरण म्हणतो, प्रवेग म्हणतो, ठीक आहे. तर ॲक्सिलरेशन काय आहे? Acceleration is the rate of change of velocity with respect to time. Acceleration is the rate of change of velocity with respect to time. Acceleration, the formula acceleration is equal to change in velocity upon time. If body moves in a straight line, its acceleration is a is equal to v minus u. म्हणजेच final velocity minus initial velocity divided by time. P is always called as final velocity. SI unit of acceleration is meter per square seconds. CGS unit is centimeter per second square. Acceleration has both magnitude and direction, hence it is a vector quantity. If there are equal changes in the velocity of body in very small intervals of time, the acceleration of body is uniform, otherwise it is non-uniform. तर यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो डिस्टन्स टाइम ग्राफ. इट इज अ ग्राफ ऑफ डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी from the starting point against the time. It gives the variation distance with the time. In this graph, time is taken along the x-axis and distance along the y-axis. ह्याचा उपयोग काय होतो या ग्राफचा? तर आपल्याला कोणत्या वेळेला बॉडीची पोझिशन काय होती, कुठं होतं ते आपल्याला माहीत असतं ॲट द गिवन टाइम ऑफ इंटरवल. तसंच यू कॅन फाइंड द स्पीड ऑफ द बॉडी ॲट एनी टाइम in the given time interval. तसंच to find the average acceleration when speed at different times is found. यासाठी डिस्टन्स टाइम ग्राफचा खूप उपयोग होतो. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन आपण बघणार आहोत. अ ग्राफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम इथं आता दिलेला आहे स्क्रीनवर पहा. जस्ट अ सेकंड. या ठिकाणी जो ग्राफ दिलेला आहे तो पहा. तर प्रत्येक 10 सेकंदाच्या टाइम इंटरव्हलला 15चा फरक आहे. म्हणजे
युनिफॉर्म डिस्टन्स हे 15 ने वाढत गेलेलं आहे, म्हणजे ही बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. तर त्याचा ग्राफ हा असा आहे, तो या ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्या डेटाचं केलेलं आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या. 0 0 10 15 20 30 here it is 30 अशा पद्धतीनं हा जो ग्राफ आहे हा डिस्टन्स टाइम ग्राफ युनिफॉर्म मोशनचा आहे. The graph between distance and time shows the straight line. It means the object in uniform motion. It covers equal distance in equal time intervals. In the above graph, the slope of straight line gives the speed of the car. आता हा जो स्लोप आहे हा हा कारचं स्पीड डिटरमाइन करतो. तर या ठिकाणी आपण डिस्टन्स टाइम ग्राफ पाहिलेला आहे. धन्यवाद.